नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर जे मित्र पहा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहताय किंवा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही अशा मित्र चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आज आपण व्हिडिओच्या मार्फत फ्रेशर आणि एक्सपिरियन्स अशा दोन्ही कॅन्डिडेटला जॉब विषयी माहिती देणार आहोत. विप्रो मध्ये इंटरव्ह्यू आहेत आणि दुसरी कंपनी आहे. तर जसं तुम्हाला माहितीच असेल की विप्रो मध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यू होतो त्या ठिकाणी आपला रेफरन्स आहे. टीसीएस आणि विप्रोसाठी आपला रेफरन्सेस आहेत. दुसऱ्याही कंपनीसाठी आपण प्रयत्न करत आहोत आपले रेफरन्सेस इन्क्रीज करण्यासाठी. पण विप्रोमध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यू असेल किंवा इन केस आपण आता या व्हिडिओच्या मार्फत माहिती देणारच आहोत. इन केस तुम्हाला तुमचा फ्रेंड किंवा आणखी दुसऱ्या कुठल्याही तुमच्या सोर्सने जर समजलं की विप्रोमध्ये इंटरव्ह्यू चालू आहेत आणि इन केस आपण व्हिडिओ जरी चॅनलच्या मार्फत शेअर केला नसेल तरी तुम्ही मला कमेंट करू शकता की या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे, मला समजलं आहे आणि मी इंटरव्ह्यूला जात आहे, त्या ठिकाणी आपली मदत होऊ शकते का किंवा रेफरन्सेस काय आहे का. तुम्ही कमेंट केली तर त्या ठिकाणी नक्कीच आपण तुम्हाला त्या प्रोसेसच्या रिलेटेड रेफरन्स देण्याचा प्रयत्न करू. विप्रोमध्ये भलेही तो व्हॉइस साठी असू द्यात, मॉर्गेज साठी असू द्यात, टेक्निकल सपोर्टसाठी असू म्हणजे आयटी किंवा नॉन आयटी रिलेटेड कुठेही असू द्यात, त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणारच आहोत. म्हणजे जॉब डिटेल तर आपण देतच आहोत, पण त्यासोबत त्या दोन ठिकाणी आपले रेफरन्सेस आहेत. म्हणजे तुमचं एक 80% तरी चान्सेस आपण म्हणू शकतो की बाबा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. सेकंड महत्वाची गोष्ट, कधी कधी आपण ड्राईव्ह जो असतो तर हा एक्सपिरियन्ससाठी असतो. मग त्या ठिकाणी काही कॅन्डिडेट असा विचार करतात की नाही आपण फ्रेशर गेलं तरी चालेल का. तर डिपेंड्स ऑन व्हॅकन्सी असते. तर पण कसं असतं की कधी कधी डिपेंड्स ऑन सिच्युएशन, वॅकन्सी त्यांना समजलं जास्त आहे किंवा कॅन्डिडेट जर एकदमच सुपिरियर असेल त्याच्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये, त्याचा रिझ्यूम एकदम अप टू डेट असेल, त्यांना कॅन्डिडेट जर वाटलं की हा कॅन्डिडेट आपण सिलेक्ट करू शकतो तर ते त्या ठिकाणी घेतात. पण चान्स घेऊ नका, कारण पहा कधी काय असतं, कुठल्याही कंपनीचा जो कूलिंग पिरियड आहे हा 3 मंथ्स असतो. म्हणजे इन केस जर एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होणार आहे आणि तुम्ही ऍज अ फ्रेशर जाताय, तर इन केस जर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन नाही झालं आणि फ्युचरमध्ये एक 15 ते 20 दिवसानंतर किंवा एक आठवड्यानंतर किंवा एक नेक्स्ट मंथ मध्ये जर रिक्रुटमेंट असेल, त्यांच्या डेटाबेसमध्ये निघालं की तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं आहे, तर तुम्ही मग त्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊ शकत नाही. हा एक मोठा लॉस त्या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे, ऑलरेडी मी सगळी माहिती सांगितलेलीच आहे. आता व्हिडिओला सुरुवात करू. तर जे स्टार्टिंग आहे पहा, तर इक्लर्स कंपनीमध्ये पण रिक्रुटमेंट असणार आहे. ही रिक्रुटमेंट ही आय थिंक ही शेवटची संधी असेल इक्लर्स साठी, कारण इक्लर्स मध्ये एवढा मोठा ड्राईव्ह सध्या झालेला आहे आणि खूप सारे रिक्रुटमेंट त्यांच्याकडे चालूच आहेत. म्हणजे दर विकेंडला किंवा दर 15 दिवसाच्या मध्ये ते ड्राईव्ह सुरू आहे, त्यांच्याकडे हायरिंग प्रोसेस सुरू आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये कुठले पॉसिबल क्वेश्चन्स आहेत हे मी सांगणार. 6 ते 7 क्वेश्चन्स आहेत पहा, हे मी सांगाल तुम्ही पाठच करून जा. हे तुम्ही ज्या ठिकाणी जाताल, अकाउंट आणि फायनान्स साठी ही रिक्रुटमेंट असणार आहे किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंग साठी. आता हा जरी कंपनी इक्लर साठी असेल तर तुम्ही इन फ्युचर इन्व्हेस्टमेंट बँकिंग, अकाउंट फायनान्सिंग मध्ये कुठल्याही कंपनीसाठी जर तुम्ही जाताय तर हे बेसिक क्वेश्चन्स तुम्हाला असणार म्हणजे असणारच आहेत फॉर शुअर. आता फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट इक्लर साठी इंटरव्ह्यूला जाऊ शकतात. पुणे लोकेशन असणार आहे. फेज 2 मध्ये कंपनी आहे पहा. आता काय काय जॉब डिस्क्रिप्शन आहे ते आपण समजून घेऊया इक्लर साठी. तर त्यांनी काय काय सांगितलेलं आहे पहा. याच्यामध्ये ग्रॅज्युएट ज्यांचं कंपल्सरी आहे असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात, कुठलेही ग्रॅज्युएशन. पण जर तुमचं जर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन बीबीए, बीकॉम, एमकॉम त्यामध्ये झाला असेल तर वेल अँड गुड आहे बा. कारण जी पोस्ट आहे ती इन्व्हेस्टमेंट बँकिंग साठी आहे, तर बीकॉम, बीबीए किंवा एमकॉम किंवा फायनान्स आणि अकाउंट फायनान्स मधली एनी डिग्री प्रिफरन्स दिलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठले बॅचचे पास आउट त्या ठिकाणी इलिजिबल आहे. कारण मोस्ट ऑफ ठिकाणी काय आहे, करंट बॅचेस पास आउट ते घेतात. तर इक्लर साठी ही एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आपण म्हणूया. तर जे कॅन्डिडेट 2019, 20, 21, 22, 23, 24 चे जे पास आउट कॅन्डिडेट आहेत 19 पासूनचे, तर ते या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. तुमचं जे रोल राहणार आहे हा राहणार आहे पोझिशन आपण म्हणूया फायनान्शियल अप्रेंटिस किंवा एनालिस्ट. आता या ठिकाणी मेनू काय आहे तुम्हाला माहितीच आहे पहा. फेज 2 मध्ये ही कंपनी आहे हिंजवडी फेज 2, पुणे महाराष्ट्र, क्वाड्रंट बिझनेस पार्क मध्ये. त्यांना पहा कुठलं नॉलेज रिक्वायर्ड आहे हे आपण समजून घेऊ किंवा कुठले स्किल्स ते
हायर करत आहेत, कुठल्या स्किल्ससाठी हे रिक्वायरमेंट असणार आहे. तर पहिली तर गोष्ट तुमच्याकडे स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स असायला हवं विथ बेसिक एक्सेल स्किल आणि शुड हॅव बेसिक नॉलेज ऑफ फायनान्स, ट्रेड लाईफ सायकल, इन्व्हेस्टमेंट बँकिंग अँड डेरिव्हेटिव्ह. याच्यामध्ये जसं मी सांगितलं इन्व्हेस्टमेंट बँकिंगसाठी आहे, तर जे फंड्स आहेत, मिडल ऑफिस अकाउंटिंग आहे, ट्रेड लाईफ सायकल आहे किंवा फिक्स इन्कम आहे, तर याच्यासाठी नॉलेज असायला हवं. कॅपिटल मार्केटचं तुम्हाला नॉलेज असायला हवं, तेव्हा तुम्ही थोडीशी आणखी इन्फॉर्मेशन सर्च करा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॅपिटल मार्केट, अकाउंट आणि फायनान्ससाठी जाता, तर कुठले पॉसिबल क्वेश्चन्स असतात, तर सगळ्यात महत्वाचा हा क्वेश्चन असतो फायनान्स अँड अकाउंटिंग डेफिनेशन, डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन, टाइप्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, डिफरन्स बिटवीन अ फ्युचर अँड फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट, डिफरन्स बिटवीन पुट अँड कॉल ऑप्शन्स, त्याच्यानंतर ट्रेड लाईफ सायकल, त्याचं बेसिक स्ट्रक्चर. आणि हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये येणार अकाउंट आणि फायनान्सच्या 3 गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. त्याच्यानंतर व्हॉट इज कॅपिटल मार्केट, प्रायमरी अँड सेकंडरी मार्केट, व्हॉट इज इन्व्हेस्टमेंट बँकिंग, आणि सगळ्यात महत्वाचं व्हॉट इज ऍसेट अँड टाइप्स ऑफ ऍसेट. तुम्ही कुठलाही आपला अकाउंटिंग आणि फायनान्सचा किंवा इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा कुठलाही व्हिडिओ पहा पाठीमागचा आहे, त्याच्यामध्ये स्वतः मी हा क्वेश्चन रेफर केलेला आहे, व्हॉट इज अन ऍसेट अँड टाइप्स ऑफ अन ऍसेट आणि 3 गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. हे 2 क्वेश्चन फिक्स असतात, याची इन्फॉर्मेशन घ्या. आणि अबाउट इक्लर्स, अबाउट इक्लर्स मध्ये तुम्ही काय काय सर्च करू शकता, सीईओ कोण आहे, कंपनी इस्टॅब्लिश कशामध्ये झालेले आहे, किंवा कंपनी डेल्ट कशामध्ये करते, तर या रिलेटेड कंपनीचे लास्ट 3 क्वार्टरचे रिझल्ट कसे आहेत, सीईओ तर तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे, तर हे बेसिक क्वेश्चन्स होते पहा. तर इक्लर्स कंपनीसाठी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालीच असेल पहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वेश्चन पण तुम्हाला समजलेलेच आहेत. त्याच्यामुळे हे क्वेश्चन मी म्हणाल तुम्ही सेल्फ इंट्रोडक्शन आणि हे क्वेश्चन जे दिलेले आहेत, तर हे एकदम तुम्ही रीड आउट करा, म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर फुल कॉन्फिडन्सनी तुम्हाला त्याचे आन्सर करता येतील. आता कुठल्या डेटला इंटरव्ह्यूला जायचं आहे पहा, तर याचा जो इंटरव्ह्यू तुम्हाला जायचा आहे, तर हे 7 तारखेपर्यंत जायचं, म्हणजे आज आणि उद्या 6 जून आणि 7 जून अशा 2 डेटला हे इंटरव्ह्यू चालणार आहेत. त्याच्यामुळे प्लीज पार्टिसिपेट करा. जे पण तुमचे कॉमर्स बॅकग्राऊंडचे फ्रेंड्स आहेत, तुम्ही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा, म्हणजे ते इंटरव्ह्यूला पार्टिसिपेट करू शकतात. आता जी सेकंड कंपनी आहे त्याच्यामध्ये आपला स्वतः रेफरन्स आहे विप्रो. तर विप्रो मध्ये कुठल्या पोझिशनसाठी रिक्वायरमेंट आहे आणि जॉब डिटेल काय असणार आहे, लोकेशन ऑफकोर्स पुणेच राहणार आहे, पुणे महाराष्ट्र या ठिकाणी. विप्रो मध्ये कोणाकोणासाठी हा ड्राईव्ह आहे किंवा कुठले कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात, आता आपण ते गो थ्रू करूया. विप्रो मध्ये पहा, ओरिजिनेशन, मॉर्गेज, अंडर रायटिंग, युएस मॉर्गेज आणि सर्व्हिसिंग, तर या पोझिशनसाठी हे इंटरव्ह्यू असणार आहे पहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या कॅन्डिडेटला मिनिमम एक्सपिरियन्स आहेत किंवा जे टेन्युअर्ड आहेत किंवा जे मॅनेजमेंटमध्ये जॉब शोधतायत, टीम लीडर, ग्रुप लीडर, हेही या ठिकाणी पार्टिसिपेट करू शकतात. किंवा जर तुमचा कोण फ्रेंड आहे एखादा, किंवा जर एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी तुमचं कोणासोबत चांगलं रिलेशन आहे, टीम लीडर वगैरे दुसऱ्या कंपनीमध्ये, जर ते म्हणत असतील की टीम लीडरसाठी किंवा ग्रुप लीडरसाठी कुठं असेल त्यावेळेस सांगा. या ठिकाणी विप्रोमध्ये हे सगळ्यांसाठी इंटरव्ह्यू चालू आहे. आता काय काय माहिती त्यांनी दिलेली आहे तुम्हाला समजलंच असेल कुठल्या पोझिशनसाठी आहेत पहा. युएस मॉर्गेजसाठी इंटरव्ह्यू आहेत. आता याच्यामध्ये जे प्रोसेसर ज्यांना प्री अंडर रायटिंग किंवा ओरिजिनेशन मध्ये एक्सपिरियन्स आहे, प्रोसेसर म्हणून त्यांचे सिलेक्शन होणार आहे 1 ते 3 वर्ष. आणि जे सिनियर प्रोसेसर आहे ज्यांना 5 ते 8 वर्ष एक्सपिरियन्स आहे, असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. टीम लीडरसाठी पहा, ज्या कॅन्डिडेटला 5 to 9 इयर्स एक्सपिरियन्स आहे आणि ऑन पेपर ऍटलिस्ट 6 months to 2 years एक्सपिरियन्स आहे ऑन पेपर, तर असे कॅन्डिडेट पण टीम लीडर पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. आणि ग्रुप लीडरसाठी ऑफकोर्स 6 to 9 इयर्स रिक्वायर्ड आहे. आणि टीम लीडरचा जो एक्सपिरियन्स आहे ऑन पेपर हा 1 ते 2 वर्ष रिक्वायर्ड आहे त्यांना. आता जॉब डिस्क्रिप्शन त्यांनी काय काय दिलेलं आहे ते समजून घ्या. शुड हॅव अ डीप नॉलेज इन लोन अंडर रायटिंग, प्री अंडर रायटिंग, ओरिजिनेशन, सर्व्हिसिंग. इन्कम आणि डेप्ट रेशिओ जसं मी सांगितलेलंच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. ज्या ज्या वेळेस पहा एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत मॉर्गेजमध्ये, तुम्हाला कॅल्क्युलेशन, इन्कम कॅल्क्युलेशन, डेप्ट कॅल्क्युलेशन हे तुम्हाला एक्सप्लेन त्या ठिकाणी करायचेच आहेत. एक्सपर्टीज इन कंप्लायन्स, स्क्रीनवर तुम्हाला माहिती मिळतच आहे. जे पण पहा ईयूएस आहे म्हणजे ऑटोमेटेड अंडर रायटर सिस्टम आहे,
तर या ठिकाणी तुम्हाला त्याचंही नॉलेज असायला हवं, जे SLAs मेंटेन करायचे आहेत किंवा प्रोडक्शन गोल आहे, स्टँडर्ड मेंटेन करायचं आहे, त्याच्याबद्दल नॉलेज असायला हवं. आता पहा, वर्क फ्रॉम ऑफिस राहणार आहे. मे बी US म्हटलं तर नाईट शिफ्ट असणार आहे. वर्क लोकेशन ऑफकोर्स पुणे आहे. मला कॅब सर्व्हिस मिळणार आहे. 2 रोटेशनल वीक ऑफ आहेत. नोटीस पिरियड पहा, जे जॉईनर्स ते म्हणतात, जसं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता जर तुमचा जास्त नोटीस पिरियड असेल तरी. ठीक आहे. आणि हा जो ड्राईव्ह आहे, कशा प्रकारे कन्व्हिन्स करू शकता, तुम्ही सांगू शकता की तुमचं जे KT आहे, तुम्हाला KT ट्रान्सफर करायचं आहे, तुमचं इम्पॉर्टन्स तुम्हाला समजून द्यायचं आहे. इनकेस जर तुमचा नोटीस पिरियड जास्त आहे त्यावेळी तुम्ही सांगू शकता की मी टीम मध्ये क्वेरी हँडल करतो किंवा प्रोसेस ट्रेनिंग पण देतो, ऑनशोर सोबत कॉल अटेंड करतो, त्याच्यामुळे माझं जे प्रोसेस नॉलेज आहे हे मला KT ही माझे बॅकअप प्लॅन क्रिएट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर करायचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ड्राईव्ह कधी आहे तर 6 आणि 7 जूनला, या 2 डेट दिवशी हा ड्राईव्ह असणार आहे. टोटल या ठिकाणी 20 पेक्षा जास्त ओपनिंग्स आहेत. ज्या पण कॅन्डिडेटला 1 ते 6 वर्ष एक्सपिरियन्स आहे मिनिमम, जसं सांगितलंय, प्रोसेसरसाठी 1 ते 3, सिनियर प्रोसेसरसाठी 5 ते 8, टीम लीडरसाठी आणि ग्रुप लीडरसाठी आपण ऑलरेडी इन्फॉर्मेशन शेअर केलेलीच आहे. जर तुमचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मॅच होत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आपण त्या ठिकाणी रेफरन्स पण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. इक्लरसाठी पहा, फ्रेशर आणि 2 वर्ष ज्यांना एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. आणि विप्रोमध्ये ज्या कॅन्डिडेटला 1 ते 6, 7, 8 वर्ष एक्सपिरियन्स आहे, टोटल हा एक्सपिरियन्स कॅन्डिडेटसाठी ड्राईव्ह असणार आहे. आणि जी आपली तिसरी कंपनी आहे थर्ड वर, तर याच्यामध्ये पहा, एम्फासिस मध्ये रिक्रुटमेंट असणार आहे फ्रेशर कॅन्डिडेटसाठी. आता ते कशासाठी आहे, लोकेशन पुणेच असणार आहे. एम्फासिस मध्ये आता आपण डिटेल गो थ्रू करणार आहोत. तर एम्फासिस मध्ये पहा, वेल्थ मॅनेजमेंटसाठी, वेल्थ मॅनेजमेंट इन्व्हेस्टमेंट बँकिंग साठी प्रोसेस आहे, US शिफ्ट राहणार आहे, तर त्यासाठी रिक्रुटमेंट असणार आहे. आणि एम्फासिसचा जो ड्राईव्ह आहे हा पुणे लोकेशन साठीच आहे, खराडी लोकेशन आहे पहा. याच्यामध्ये ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असेच कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. पण म्युच्युअल फंड किंवा फंड अकाउंटिंग, इक्विटी, कॅपिटल मार्केट किंवा इन्शुरन्स अकाउंटिंग, इन्शुरन्स ब्रोकिंग, रिकन्सिलेशन, ट्रेडिंग, ऍसेट मॅनेजमेंट, स्टॉक मार्केट, ठीक आहे. तर यासाठी हा ड्राईव्ह असणार आहे की हे स्किल्स त्यांना रिक्वायर्ड आहेत पहा. त्यांनी काय काय सांगितलंय की तुम्हाला स्टॉक मार्केटचं मिनिमम नॉलेज असायलाच हवं किंवा तुम्ही इन्फॉर्मेशन घेतलीच असायला हवी. गुड अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल कन्सेप्ट, इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेशन, अकाउंटिंग मेथड्स, ठीक आहे. तुमच्याकडे क्विक लर्निंग असायला पाहिजे किंवा तुम्ही 100% अॅक्युरेट काम केलं पाहिजे, एरर फ्री काम करायला हवं. स्ट्रिक्टली US शिफ्ट असणार आहे पहा, त्याच्यामुळं नाईट शिफ्ट असणारच आहे त्याच्यामध्ये. आणि वर्किंग फ्रॉम ऑफिस राहणार आहे. आता जे कॅन्डिडेट पहा ज्यांचं BCom झालेलं आहे, BBM झालेलं आहे, ठीक आहे, तर असे कॅन्डिडेट, ज्या कॅन्डिडेटचा एज्युकेशन मध्ये गॅप नाहीये, असे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. ऍडिशनल म्हणून जर तुमच्याकडे फायनान्शियल ऍसेटचं जर सर्टिफिकेशन असेल तर ते वेल अँड गुड आहे पहा, जसं त्यांनी सांगितलेलंच आहे. आणि नेहा यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. याचा जो ड्राईव्ह असणार आहे, जसं मी सांगितलं, फ्रेशर साठी आहे किंवा ज्या कॅन्डिडेटला 1 वर्ष एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकता. ठीक आहे. अकाउंट, फायनान्सिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कॅपिटल मार्केट, स्टॉक मार्केट याच्याबद्दल तुम्ही आणखी इन्फॉर्मेशन सर्च करू शकता गुगलमध्ये. आणि ड्राईव्ह असणारे हा 6 जूनला सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत ड्राईव्ह चालणार आहे. दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला समजलीच असेल पहा. आपण आज या व्हिडिओच्या मार्फत 3 कंपन्यांविषयी माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही फ्रेशर आणि एक्सपिरियन्स असेल तर हे अप्लाय करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे कॅन्डिडेट विप्रोमध्ये इंटरव्ह्यूला इनकेस जाणार असेल, तुमचा जर एक्सपिरियन्स किंवा तुमची प्रोफाईल त्या ठिकाणी मॅच होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आय एम इंटरेस्टेड. आपण त्या ठिकाणी रेफरन्स प्रोव्हाइड करणारच आहोत. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.